शुभविवाह या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या भागामध्ये मानसी सांगत असते, पौर्णिमा अगं तुला कळत नाही आहे का, ताईला डिस्चार्ज मिळणार आहे, तिकडे आपल्याला जायला पाहिजे, कारण ताईला आपलं लग्न झाले हे आठवत नाही आहे ना. पौर्णिमा म्हणते, बघे तुला जायचं तर जा, मी काही येणार नाही आहे. रागिणी म्हणते, काय झालं. मानसी सांगते, अहो ताईला डिस्चार्ज मिळणार आहे ना, म्हणून मी पौर्णिमाला सांगत होते की चल तू माझ्यासोबत, आपल्याला ताईला रिसीव्ह करायचं आहे, घरी आणायचं आहे. यावरती रागिणी म्हणते, अगं हो, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. पौर्णिमा तू सुद्धा ताबडतोब तयार हो आणि जा, भूमीला डिस्चार्ज मिळणार आहे ना. पौर्णिमा डोळे वटारून रागिणीकडे पाहायला लागते, तोपर्यंत मानसी अटपायला वरती जाते. मग रागिणी पौर्णिमाचा हात धरते आणि म्हणते, आत्ता डोळे वटारून पाहिलंस, यापुढे माझ्याकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमत केलीस तर याद राख, हे बघ, गुपचूप जायचं हॉस्पिटलमध्ये आणि त्या भूमीवरती लक्ष ठेवायचं, तिकडची सगळी खबरबात मला द्यायची, असं मूर्खासारखं वागू नकोस. असं म्हणत रागिणी पौर्णिमाला चांगलाच दम देते आणि हॉस्पिटलमध्ये जायला सांगते. तोपर्यंत कदमने आणलेल्या पेपरवरती अभिजित सह्या करत असतो. त्याच वेळेला तिकडे आता आकाश येतो आणि ते हातातले पेपर काढून घेतो आणि आता ते पेपर स्वतः वाचायला लागतो. म्हणजे सायनिंग ऑथॉरिटी अभिजितला मिळालीच कशी, हे आता आकाशला काहीच कळत नाही. आकाश म्हणतो, आत्या, म्हणजे या पेपरवरती हा माणूस का सह्या करतोय, या पेपरवरती सह्या तू का नाही करत आहेस. यावरती आता रागिणी गडबडते. रागिणी काही सांगण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला कदम म्हणतात, खरं तर मी या पेपरवरती तुमच्या सह्या घ्यायला आलो होतो, पण. आकाश म्हणतो, पण काय. मग मात्र रागिणी चिडते आणि म्हणते, नाही बाळा, अरे तुझी तब्येत बरोबर नाही आहे ना, म्हणून मी फक्त कदमांना म्हटलं की अजून त्याला त्रास देऊ नका. यावरती आकाश म्हणतो, कदम तुम्ही थोडंसं बाहेर थांबाल का. असं म्हणत आकाश कदमांना बाहेर पाठवतो आणि म्हणतो, आत्या, हे बघ, माझी तब्येत आता बरी आहे आणि काम ही माझी प्रायोरिटी आहे, मी या कामामध्ये पूर्णपणे स्वतःला वाहून घेणार आहे. पण हा माणूस इथे काय करतोय, याला सह्यांचे अधिकार कुणी दिले, कारण गेल्या 5-6 वर्षामध्ये हा माझ्याशी कसं वागला तुला माहिती आहे ना, मला किती त्रास दिला याने आणि याने किती फ्रॉड केले, याला कंपनीमध्ये ही जागा मिळू शकत नाही. आत्या, हा कधीच सह्या करणार नाही आणि या पोस्टवरती राहण्याच्या हा लायकीचा पण नाही आहे. आत्या तू कर ना, मला माहिती आहे तुझा तो मुलगा आहे, तुला त्याच्याबद्दल आपुलकी वाटणं साहजिक आहे, तू त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतेस, पण मी आणि कंपनी अभिजितवरती विश्वास ठेवू शकत नाही. अभिजितला त्याची जी लायकी आहे ना, ती लायकी मी दाखवून देणार आहे. त्याची कंपनीमधली पोस्ट कोणती असेल हे मी ठरवणार आहे, पण आत्ता सध्या तू या पेपरवरती सह्या कर. रागिणी म्हणते, बाळा, अरे मग मी कशाला, तू कर की या पेपरवरती सह्या. असं म्हणत रागिणी मोठेपणाचा आव आणते खरी, पण मनात तिच्या खोटेपणा दाटलेला असतो. त्यावरती आता मात्र आकाश सांगतो, या माणसाला या कंपनीमध्ये कोणती जागा द्यायची हे मी ठरवेन, पण आत्ता तू सह्या कर. रागिणी म्हणते, नाही बाळा, अरे तूच कर सह्या. मग आकाश पेपरवरती सह्या करायला तयार होतो. त्यावेळेला रागिणी म्हणते, अरे आकाश बाळा, म्हणजे तुला जुन्या पेपरवरच्या सह्या ज्या करायच्या असत्या आठवतात का, तशीच सही करायला लागेल. आता अभिजित आणि रागिणीला वाटतं की ह्याला जुनी सही काही आठवत नसेल, म्हणून काहीतरी बरळायचं म्हणून रागिणी आता जुन्या सह्या आठवतात का असं बोलते आणि 2 मिनिटासाठी आकाशकडे पाहत बसते. आकाश पेन हातात घेतो आणि जुन्या सह्या आठवतात की नाही हे सांगण्याच्या पेक्षा जुन्या सह्या करून टाकतो. मग मात्र अभिजित आणि रागिणी यांच्या पायाखालची जमीनच हादरते. हे काय चाललंय, आकाशला इतकं बारीक बारीक गोष्टी आठवत आहेत. तितक्यात कदमांना पुन्हा एकदा आकाश आतमध्ये बोलवतो आणि कदम, हे बघा, यापुढे मी उद्यापासून ऑफिस जॉईन करत आहे, पण त्याआधी मला एक क्रेडिट कार्ड इश्यू करा आणि काही कॅशची सोय करा. असं म्हणत तो कदमांना आता आपल्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि कॅश या सगळ्यांची सोय करायला सांगतो, कारण त्याला भूमीला डिस्चार्ज घ्यायला जायचं असतं. असं म्हटल्यावरती कदम म्हणतात, हो, मी ताबडतोब सुरू करतो. मग आकाश म्हणतो, आत्या, भूमीला डिस्चार्ज मिळणार आहे ना, म्हणून मी जरा तिकडे चाललोय. यावरती रागिणी आता म्हणते, ठीक आहे बाळा. तर पौर्णिमा म्हणते, म्हणजे भूमी इकडे येणार का. आकाश म्हणतो, हो, ती इकडेच येणार, कारण या घरची मोठी सून आहे ना. आत्ता नाही, पण मी भूमीला इकडे घेऊन येणार. रागिणी म्हणते, काय मूर्खासारखे प्रश्न विचारतेस, अगं भूमी या घरची आहे, भूमी या घरची मालकीण आहे, ती इथली लक्ष्मी आहे, ती इथेच येणार ना. पण आकाश बाळा, जास्त धावपळ करू नकोस हा तू. असं म्हणत आता ती आकाशशी गोडगोड बोलते. आकाश गेल्यावरती तिघांचेही चेहरे मात्र पडतात. तोपर्यंत भूमीला डिस्चार्जची सगळी तयारी झालेली असते. भूमी आता डिस्चार्ज घेणार असते, त्याच्यासाठी भानुशाली वकील, माधवराव आणि आता मनू आलेली असते. सगळं काही आता तयार होतं. त्यावरती भूमी उठत असते तर मनू सांगते, तू धावपळ करू नकोस बरं, तू जास्त धावपळ केलीस तर तुला दगदग होईल ना.
यावरती माधवराव म्हणतात, आमच्या भूमीला आराम करणं काही माहितीच नाहीये. यावरती भूमी सांगते, तुमच्यासारखी काळजी करणारी माणसं आजूबाजूला असतील तर मला कसली काळजी आहे. पण बाबा मला एक गोष्ट सांगा ना, आपल्या घरामध्ये फक्त एकटी कमवणारी मीच होते, इन्कम सोर्स फक्त माझा होता, मग गेलं वर्षभर तुम्ही कसं काय मॅनेज केलं. यावरती माधवराव म्हणतात, भूमी या सगळ्याबद्दल आपण घरी गेल्यावरती बोलूया. हे बघ माझी शपथ आहे तुला, तू पुन्हा पुन्हा हा विषय काढू नकोस बरं. असं म्हणत त्या विषयापासून भूमीला थांबवत माधवराव आता रिसेप्शनच्या इथे बिल भरण्यासाठी येतात. आणि बिल पाहतात तर काय, बिल अव्वाच्या सव्वा झालेलं असतं. तेवढे पैसे माधवरावांकडे नसतात. जेमतेम जेवढे असतात तेवढे पैसे पुढे करून ते म्हणतात, मी माझ्या मित्र गंगाधरला कॉल लावतो आणि त्याला विचारतो, त्याला बोलवतो, वरचे पैसे मी त्याच्याकडून उसने घेतो. यावरती भानुशाली म्हणतात, हे बघा मी वरचे पैसे देतो, हे बघा याच्या वरचे पैसे जे होतील ते ह्या कार्डमधून तुम्ही स्वाईप करून घ्या. माधवराव म्हणतात, नको, आधीच तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली मी इतका वाकलोय ना, अजून हे पैशाचं ओझं नको. भानुशाली म्हणतात, अहो ओझं कसलं, उसने घ्या, नंतर तुम्हाला मिळाले की मला तुम्ही द्या ना. असं म्हणत भानुशाली आता मात्र आपलं कार्ड काढतात आणि रिसेप्शनकडे ते कार्ड पुढे करतात. तेवढ्यात तिथे आकाश येतो. आकाशच्या हातामध्ये खूप सारी कॅश असते आणि तो कॅश पुढे करतो आणि तो भानुशालींकडे बघतो. भानुशालींच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि इट्स ओके भानुशाली, तुम्ही जे करताय ना खूप मोलाचं काम करताय, पण आत्ता मला पैसे देवते. असं म्हणत तो आता भानुशालींना थांबवतो आणि स्वतः पैसे देतो. मग मात्र भानुशाली सुद्धा माघार घेतात. आकाश पैसे देतो आणि म्हणतो, बाबा अहो भूमीला काही आठवत नसलं तरी मला सगळं आठवतंय ना, मी भूमीचा नवरा आहे आणि भूमीसाठी इतकं मी नक्कीच करू शकतो ना. तिच्या स्मृती जरी गेल्या असतील ना तरी सुद्धा मला सगळं आठवतंय आणि भूमीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत मी तिला मदत करणार आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. भूमी माझी जबाबदारी आहे. असं म्हणत आकाश माधवरावांना धीर देतो. माधवराव म्हणतात, खरंच मी मागच्या जन्मी पुण्य केलं असेल, मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तुमच्यासारखा जावई मला लाभलाय. खरंच तुमचे किती आभार मानू. आकाश म्हणतो, आभार मानून मला पर्क करू नका बाबा, भूमी माझी बायको आहे, माझी जबाबदारी आहे. असं म्हणत आकाश माधवरावांना धीर देतो. माधवरावांना खूप आधार वाटतो. नंतर इकडे भूमीचा मात्र हट्ट चालू असतो. मानसी, बाबांनी मला शपथ देऊन बंद केलं माझं तोंड, पण तू मला सांग ना नक्की काय घडलं होतं या वर्षभरामध्ये, तुम्ही कसं काय मॅनेज केलं, कारण आपल्याकडे इन्कम सोर्स बंद झाला होता, बोल ना मनू, सांग ना. यावरती प्रशांत म्हणतो, ताई तू सध्या बरी हो, घरी गेल्यावरती बोलू असं बाबा बोललेत ना, बाबा तुला घरी गेल्यावरती सगळं सांगतील. यावरती भूमी म्हणते, नाही माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही मला काही सांगणार नसाल तर. असं म्हणत भूमी उठते, तिला चक्कर येते. मानसी सांगते, ताई अगं तू शांत बस ना, असं काय करतेस. यावरती भूमी म्हणते, नाही म्हणू, मला खरं कळलंच पाहिजे, वर्षभरामध्ये तुम्ही कसं मॅनेज केलं, काय केलं, तुमच्यावरती काय संकट ओढवलं हे मला कळलं पाहिजे. असं म्हणत भूमी हट्टाला पेटते. तितक्यात माधवराव येतात. माधवराव म्हणतात, भूमी मला माहिती होतं तू हट्ट करणार, पण मी तुला सांगितलं होतं ना की घरी झाल्यावरती मी तुला सांगतो, मग तू जरा धीर धर की मी घरी गेल्यावर तुला सांगणार होतो, पण आत्ता तो जो अट्टाहास करतेस ना तर मी तुला सांगतो. अगं गावाकडे आपली जमीन होती ती, मी तुला सांगितलं होतं ना की त्या जमिनीचा व्यवहार चाललाय म्हणून, मग ती जमीन मी विकली. त्याच जमिनीतून वर्षभरामध्ये आमचं सगळं भागलं आणि तुझा हॉस्पिटलचा खर्च. भूमी म्हणते, बाबा अहो पण त्या जमिनीमधून आपल्याला मनू आणि पौर्णिमाचं लग्न करायचं होतं, प्रशांतचं हायर एज्युकेशन करायचं होतं, मग सध्या तू ती जमीन का तुम्ही विकलीत, माझ्यावरती का खर्च केलात. यावरती माधवराव म्हणतात, हे बघ तू या सगळ्याचा विचार करू नकोस, सगळं काही ठीक होईल, यांचं लग्न हायर एज्युकेशन सगळं होईल, तू काळजी करू नकोस. असं म्हणत आता मात्र माधवराव भूमीला शांत करतात आणि सांगतात, सगळं ठीक होईल, तू आमच्या सोबत असशील तर सगळं काही ठीक होईल. असं म्हणत ते भूमीचा हात हातात घेतात आणि चल इथून आपल्याला निघायचं आहे, डिस्चार्ज झालेला आहे. असं म्हणत भूमीला घेऊन बाहेर येतात. आता मात्र भूमी बाहेर येते तर आकाश स्वतः गाडी घेऊन ड्रायव्हर बनून कारमधून आलेला असतो. भूमी सांगते, बाबा ही इतकी मोठी कार कुणाची. आणि आता इकडे आकाश ड्रायव्हरच्या रूपात बाहेर येतो. मॅडम बसा. असं म्हणत आता मात्र भूमीसाठी दार उघडतो. पौर्णिमा सुद्धा आलेली असते. मग सगळेजण कारमध्ये बसतात आणि भूमीला घरी सोडत असताना भूमी आता वर्षभरामध्ये किती बदल झालाय असं इकडे तिकडे पाहत असते आणि म्हणते, बाबा वर्षभरामध्ये किती बदल झालाय या सगळ्यामध्ये, म्हणजे आता मला तर काही गोष्टी आठवत पण नाहीयेत. यावरती आता मात्र तिला चहाची टपरी दिसते आणि भूमी म्हणते, बाबा चहाची टपरी. मग आकाशच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. भूमी आणि तिने पेलेला सोबतचा चहा आठवतो.
होतो आणि आकाश एकदम खुश होतो. आता त्याच चहाच्या टेपरीवरती भूमी आणि आकाश थांबणार असतात. आता भूमीच्या आठवणी जाग्या करण्यासाठी आकाश अजून काय काय प्रयत्न करणार हे पाहणं फारच रंजक ठरणार.